प्रसन्नतेने प्रभूला स्तवूया, नाम तयाचे महान हो. धन्य प्रभूचे कार्य विशाल, नाम तयाचे महान हो. हालेलुया, 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 हालेलुया. आपुल्या लोकी तोची आना, दीन जनामधी सामील झाला. देवनी धरती मानवरूपे, सकल जनाची तारण केले. प्रसन्नतेने प्रभूला स्तवूया, नाम तयाचे महान हो. धन्य प्रभूचे कार्य विशाल, नाम तयाचे महान हो. आजची मिसा ऑस्विनच्या वाढदिवसानिमित्तानं देवाचे आभार मानण्यासाठी, ख्रिस्तवासी मॉविन मायकल गोन्साल्विस यांच्या प्रेमळ स्मरणार्थ कुटुंबांतील मयत व्यक्तीसाठी अर्पण करण्यात येत आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराचं प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास आपणा सर्वाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. प्रिय बंधुभगिनींनो, आज आपण येशूची संत तेरेजा अविलाची हिचा स्मृतिदिन साजरा करीत आहोत. प्रार्थना हे अनेक कृपादानांचं भांडार खुलं करणारं असतं. महाद्वार आहे, ते जर बंद झालं तर ही कृपादानं आपल्याला प्राप्त होत नाही, असं सतत सांगणारी आणि देवाचा अनुभव घेणारी ही कुमारिका धर्मपंडिता, हिचं अनुकरण करण्यासाठी परमेश्वराने आपल्याला कृपा दान द्यावी म्हणून या बलिदानामध्ये आत्मविश्वासानं प्रार्थना करूया. आपण ख्रिस्तामध्ये आशीर्वादासाठी पात्र ठरावेत म्हणून आपल्या हातांतून जी पापं झालेली आहेत त्या पापांची आठवण करून पश्चातापी अंतःकरणानं परमेश्वर पित्याकडे अंतःकरणापासून क्षमा मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृतीने, वैगेने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत व तुम्हा बंधुभगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेऊ. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ बापा, ख्रिस्त सभेला परिपूर्णतेकडे जाण्याचा मार्ग दाखवणारी तू अविलाच्या संत तेरेजाला पवित्र आत्म्याचे सामर्थ्याने उच्चपद दिलेस.
तिच्या ईश्वर प्रेरित शिकवणुकीने खरे पावित्र्य प्राप्त करून घेण्यासाठी आमच्या मनामध्ये तीव्र इच्छा निर्माण कर. ही प्रार्थना तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. संत पौलाचे इफिसिकरास पत्र यातून घेतलेले वाचन. इफिस येथील पवित्र जन आणि ख्रिस्त येशूच्या ठाई विश्वास ठेवणारे ह्यास देवाच्या इच्छेनुसार झालेला ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल ह्याच्याकडून आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि पिता धन्यवादित असो. त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. त्याचप्रमाणे आपण त्याच्या दृष्टीसमोर पवित्र आणि निर्दोष असावे म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठाई निवडून घेतले. त्याने आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरिता प्रेमाने पूर्वीच नेमले होते. त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले. ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठाई विपुल प्रमाणात केली आहे. त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठाई त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. सर्व ज्ञान आणि बुद्धी ह्यांच्यासह त्याने ही कृपा आपल्यावर विपुल प्रमाणात केली आहे. ख्रिस्ताच्या ठाई पूर्वी केलेल्या योजनेप्रमाणे त्याने स्वतःच्या इच्छेनुरूप स्वसंकल्पाचे रहस्य आपल्याला कळवले. ती योजना अशी की कालखंडाच्या पूर्णतेची व्यवस्था लावताना स्वर्गात आणि पृथ्वीवर जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र करावे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद. परमेश्वराने राष्ट्रासमोर आपले तारण कार्य प्रकट केले आहे. परमेश्वराने राष्ट्रासमोर आपले तारण कार्य प्रकट केलं आहे. परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, कारण त्याने अद्भुत कृत्ये केली आहेत. त्याने आपल्या उजव्या हाताने आपल्या पवित्र बाहूने मुक्तिदान आणले आहे. प्रतिसाद. परमेश्वराने राष्ट्रासमोर आपले तारण कार्य प्रकट केलं आहे. परमेश्वराने आपले तारण कार्य प्रकट केले आहे. राष्ट्रासमोर आपले न्यायीपण प्रकट केले आहे. त्याने इस्रायलाच्या घराण्यावरील आपली सत्यता आणि आपली दया ह्यांचे स्मरण केले आहे. प्रतिसाद. परमेश्वराने राष्ट्रासमोर आपले तारण कार्य प्रकट केलं आहे. पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाचे तारण कार्य पाहिले आहे. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. उच्च स्वराने आपला आनंद जगजाहीर करा. प्रतिसाद. परमेश्वराने राष्ट्रासमोर आपले तारण कार्य प्रकट केले आहे. परमेश्वराची स्तोत्रे वीणेवर गा, संगीत स्वराने गा. कर्णा आणि शिंग वाजवून परमेश्वर राजा ह्याचा जयघोष करा. प्रतिसाद. परमेश्वराने राष्ट्रासमोर आपले तारण कार्य प्रकट केले आहे. जयघोष. यरूशलेम प्रभूचे गुणगान गा. तो आपले आदेश पृथ्वीवर पाठवतो.
असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा लोकलिखित शुभवर्तमानांतून घेतलेलं वाचन हे प्रभो तुझा गौरव असो. येशू शास्त्राला म्हणाला, तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही संदेष्ट्यांची थडगी बांधता आणि त्यांना तर तुमच्या पूर्वजांनी जिवे मारले. तुम्ही साक्षीदार आहात आणि आपल्या पूर्वजांच्या कृत्यांना अनुमती देता, कारण त्यांनी तर त्यांना जिवे मारले आणि तुम्ही त्यांची थडगी बांधता. या कारणास्तव देवाच्या ज्ञानानेही म्हटले, मी तुमच्याकडे संदेष्टे आणि प्रेषित पाठवीन आणि त्यांच्यातील काहींना ते जिवे मारतील आणि काहींना छळतील, यासाठी की जगाच्या स्थापनेपासून त्या सर्व संदेष्ट्यांचे रक्त म्हणजे हाबेलाच्या रक्तापासून वेदी आणि पवित्र स्थान ह्यांच्यामध्ये ज्या जखऱ्याचा घात झाला त्याच्या रक्तापर्यंत जे रक्त पाळले गेले त्याचा हिशोब या पिढीकडून घेतला जावा. होय, मी तुम्हाला सांगतो, त्यांचा हिशोब ह्या पिढीपासून घेतला जाईलच. तुम्हा शास्त्र्यांची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही ज्ञानाची किल्ली घेऊन गेला, पण तुम्ही स्वतः आत गेला नाही आणि जे आत जात होते त्यांना तुम्ही प्रतिबंध केला. तो तेथून बाहेर आल्यावर शास्त्री आणि परुषी त्याच्या अंगावर द्वेषाने येऊन त्याने पुष्कळशा गोष्टीविषयी बोलावे म्हणून त्यावर प्रश्नाचा भडीमार करू लागले आणि त्याच्या तोंडून काही निघाल्यास त्याला बोलण्यात धरावे म्हणून ते टपून राहिले. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताठाई जमलेल्या प्रिय बंधूभगिनींनो, देवाने आपल्या जगाच्या स्थापनेपूर्वीच आपल्याला त्याच्या ठाई निवडून घेतलेला आहे. यामध्ये हेतू हा की आपण देवाच्या शब्दावर विश्वास ठेवून त्याचं आचरण करावं आणि शेवटी आपण पवित्र प्रजा म्हणून स्वर्गराज्याचे वतनदार व्हावे, असं आपल्याला आजच्या संत पौलाचे इफिसीकरास पत्र यामध्ये नमूद केलेलं आहे. पृथ्वीवर जसे आपण एकत्र असतो तसं स्वर्गामध्ये देखील ख्रिस्तामध्ये एक व्हावीत. कालच्या लूकच्या शुभवर्तमानामध्ये ख्रिस्ताने शास्त्री आणि परुषी यांचा धिक्कार केला हे आपण ऐकलं. त्याचाच पुढील भाग आज आपण ऐकलेला आहे. येशू शास्त्री आणि परुषी यांचा निषेध करीत आहे. तुम्ही स्वतः आत गेला नाहीत व जे आत जात आहेत त्यांना तुम्ही प्रतिबंध केला. शास्त्री आणि परुषी यांची शिकवण ही दुटप्पी होती. ते बोलायचे एक आणि करायचं दुसरं. ते बाह्यदृष्ट्या लोकांना पावित्र्याचा आव आणून दाखवायचे, परंतु त्यांच्या अंतःकरणामध्ये द्वेष, कपट, मदमत्सर, तिरस्कार, राग असा दुटप्पीपणा भरलेला होता. प्रभू अंतर्यामी नन हे सर्व ओळखतो आणि त्यांचा धिक्कार करतो. प्रिय बंधूंनो, शास्त्री आणि परुषी ही ज्ञानाची किल्ली घेऊन वावरत, परंतु नक्की कोणत्या ठिकाणी उघडायचं आणि लोकांना काय द्यायचं याचा तारतम्य त्यांनी बाळगलं नाही. त्यांनी चुकीच्या गोष्टी शिकवल्या आणि म्हणूनच ख्रिस्त
त्यांचं धिक्कार करतो. त्याने ज्ञानाचा उपयोग लोकहितासाठी किंवा देवाच्या गौरवासाठी केला नाही, तर स्वतःच्या भलेपणासाठी, स्वतःच्या गौरवासाठी केला. परंतु आज अविलाची संत तेरेसा हिने आपला लहानपणापासून ज्ञानाचा, आपल्या सद्गुणांचा, आपल्या अंगी असलेल्या कलागुणांचा उपयोग देवाच्या गौरवासाठी आणि लोकांना परमेश्वराकडे आणण्यासाठी केला. अगदी लहान वयामध्येच ती कार्मेलाइट कॉन्व्हेंटमध्ये जॉईन झाली. ती नेहमी म्हणायची, प्रार्थना हे अनेक कृपादानांचं भांडार खुलं करणारं एक महाद्वार आहे. जर हे महाद्वारच बंद असेल तर देव आणखी कोणत्या मार्गाने त्याचा कृपावर्षाव करतो हे मला समजत नाही. आणि म्हणूनच तुम्ही आपल्या जीवनामध्ये प्रार्थनेला द्यावं. मग ती प्रार्थना वैयक्तिक असो, सामुदायिक असो किंवा सार्वजनिक असो. ख्रिस्ताठायी जमलेल्या प्रिय बंधूंनो, प्रार्थनामय जीवनातील तिची प्रगती वाखाणण्याजोगी होती. त्यामुळेच तिला अनेक दृष्टांत, अनेक साक्षात्कार आणि असामान्य कृपेचा अनुभव तिला वारंवार आला. ख्रिस्त तिच्याशी बोलला त्यावेळी तिच्या हृदयातून प्रेमाचा अग्निबाण हा तिने अनुभवला. प्रिय बंधूंनो, 20 वर्षामध्ये तिने ख्रिस्ताचं कार्य अगदी तन मन धन अर्पण करून केलं. जी प्रार्थना केवळ देवालाच प्रसन्न करते, आपल्यामध्ये बदल घडवून आणते व चांगलं कृत्य करण्यासाठी आपल्याला प्रेरणा देते, तीच खरी प्रार्थना असते. आपल्या स्वतःच्या समाधानासाठी केलेली प्रार्थना ही मुळीच प्रार्थना होऊ शकत नाही. ते एक फक्त बडबड असते. प्रिय बंधूंनो, आयुष्यामध्ये उर्वरित बराच विरोध तिने सहन केला. परंतु सहन करत असताना तिने 17 कॉन्व्हेंट्स आणि 15 मठ उभारली. तिच्या मते कोणतीही गोष्ट अशक्य नाही जर त्याला प्रार्थनेची योग्य ती जोड दिली तर. सर्व काही नष्ट होईल, परंतु प्रार्थनेने जे आपण मागतो ते आपल्याला मिळतं. फक्त देव आपल्याबरोबर राहतो. धीराने सर्व गोष्टी मिळवता येतात. आपला देव तेवढा आपल्याबरोबर पुरेसा आहे. प्रिय बंधूंनो, तिने आपल्या अधिकारांच्या सूचनेनुसार, आज्ञेनुसार तिचं जे ज्ञान होतं ते ज्ञान तिने परिपूर्ण मार्ग, राजभवन आणि देवप्रीती संकल्पना अशी आध्यात्मिक पुस्तकं लोकांसाठी लिहिली, जेणेकरून लोकांचं आध्यात्मिक जीवनामध्ये खूप मोठी प्रगती व्हावी. तिला मरणोत्तर धर्मपंडिता हे पद बहाल करण्यात आलं. प्रिय बंधूंनो, परुषी आणि शास्त्री हे बाह्य गोष्टीला जास्त महत्त्व देत, परंतु ख्रिस्ताने त्यांना कानउघडणी केली. आपल्याला ख्रिस्त आज आपल्याला सांगत आहे, तुमच्यामध्ये जे काही चांगलं आहे, जे काही गुणी आहे, ते स्वतःसाठी नाही तर देवाच्या गौरवासाठी आणि इतरांना देवाकडे आणण्यासाठी तुम्ही उपयोग केला तर परमेश्वर तुमचा पाठीराखा होणार आहे. अविलाची संत तेरेसा
मिस्साबली ऐकत असताना ती नेहमी प्रार्थना करत असे. जेव्हा तुम्ही पवित्र ख्रिस्त शरीर स्वीकारता तेव्हा तुम्ही आपल्या शरीराचे डोळे बंद करा आणि आत्म्याचे डोळे उघडा. त्यानंतर आपल्या हृदयाच्या केंद्रस्थानी प्रभू ख्रिस्त विराजमान झालेला तुम्ही पाहाल. आजच्या प्रभुभोजनामध्ये आपण ख्रिस्ताचा अनुभव, ख्रिस्ताचं शरीर घेऊ शकत नाही, कारण ह्या कोविड महामारीमुळे, लॉकडाऊनमुळे. परंतु एक प्रतिकात्मकरित्या ज्यावेळेला कम्युनियनचा विधी असतो त्यावेळेला एक सुंदरशी प्रार्थना आपण ऐकत असतो. त्या प्रार्थनेशी समरस होऊया आणि ख्रिस्त शरीर घेतलेला आहे हा अनुभव घेऊन आपल्या शरीराचे डोळे बंद करून आपल्या आत्म्याचे डोळे, आपल्या अंतःकरणाचे डोळे उघडण्यासाठी प्रभूकडून प्रेरणा मिळवूया, जेणेकरून जे काही चांगलं आहे, जे काय आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी हिताचं आहे ते आपल्याला निश्चित करण्यासाठी परमेश्वर चालना, प्रेरणा आणि सामर्थ्य देईल. आमेन. बंधू भगिनींनो, आपलं बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावं म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आपल्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण होवो. हे स्वर्गाच्या राजा, तुझ्या स्तवनार्थ आम्हीही तुला दान अर्पण करीत आहोत. संत अविलाची तेरेजा आपले जीवन तुझ्या सेवेसाठी तिनं अर्पण केलं. तू त्याचा आनंदाने स्वीकार केलास, तसाच आमच्या दानांचा आनंदाने स्वीकार कर. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावे योग्य आणि तारणदायक आहे. स्वर्गीय राज्याकरिता प्रभू ख्रिस्ताला आपले संपूर्ण जीवन ज्यांनी समर्पित केले त्या संत तेरेजाचा आम्ही हा सण साजरा करीत आहोत. त्यांच्याप्रमाणे शुद्धतेचं जीवन जगण्यास तुम्हाला पाचारण करतो. आगामी जगांतील कृपादानांचा अनुभव घेण्यासाठी या पृथ्वीवर आमंत्रण देतोस. म्हणून सर्व संत आणि दूत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. शक्तिशाली
प्रभू, तू खरोखर पवित्र आहे, सर्व पावित्र्यांचा तू उगम आहेस. ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा या दानावर येऊ. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले, ती भाकर म्हणून आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला जीवनदायक भाकर व तारणदायक फळा अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास तुम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावीत अशी आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व फादर्स यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित, अविलाची संत तेरेजा व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्वसमर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. प्रार्थना हे सर्व कृपादानांचं महाद्वार आहे. प्रभूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासानं प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तशी पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटापासून आमचं रक्षण कर. या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशूच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणाला, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा
आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यांतील शांती व ऐक्यदनीची कृपा कर. तू नित्य जे असून सदाच प्रदराज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कृपेला तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कृपेला तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कृपेला तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारं हे देवाचं कोकरू पहा. त्याच्या भोजनात बोलावलेले आपण धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझं बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. मी सदैव परमेश्वराच्या चांगुलपणाचे गीत गाईन. मी सर्व पिढ्यांना तू एकवचनी आहेस हे प्रकट करीन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, तू आपल्या कुटुंबाचं स्वर्गीय भाकरीने पोषण करतोस. तुझ्या या कुटुंबावर कृपादृष्टी ठेव. संत तेरेजाचे अनुकरण करण्यास व सदैव तुझ्या दयामयी प्रेमाचे गीत गाण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आपला आशीर्वाद देऊ. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीनं तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. प्रार्थना देवा तुला तू सदा जवळी राहती. जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहावी.
करोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.